कंप्लीट डिटेलमध्ये आपण डार्वॉस बॉक्स स्ट्रॅटेजीचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिलं तर व्हिडिओमध्ये स्टार्ट करेल डार्वॉस बॉक्स स्ट्रॅटेजी म्हणजे एक्झॅक्टली कोणी इन्व्हेंट केली, त्यामागचं लॉजिक काय, ओके, हे आपण पहिलं डिस्कस करूया. नंतर प्रॅक्टिकल काही महत्त्वाचे चार्ट एक्झाम्पल्स मी तुमच्यासमोर एक 3 चार्ट एक्झाम्पल सेल करणार आहे. त्यामध्ये डार्वॉस बॉक्समध्ये काही व्हेरिएशन स्ट्रॅटेजी जे मी पर्सनली वापरतो, ते काय आहे इन कॉम्बिनेशन ते पण मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ऑलराईट. आणि ह्या स्ट्रॅटेजीज आपण कुठे वापरू शकतो ह्याचंही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार. कुठल्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये चालतात हे आपण बघून घेऊया. ओके. सो व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा. जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा. माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल पण टोटली फ्रीमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस हे तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सॲपला पाठवा. एक 24 वेळात रिप्लाय करतील. ऑफर केलेली मिनिट वाचून घ्या, नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा. टेलिग्राम चॅनल मस्ट जॉईन आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मिस करत असाल, नाही जॉईन केलं असेल, टेलिग्राम चॅनलचं लिंक इकडे दिलेलं आहे. निकोलस डार्वास नावाचे हे ट्रेडर होते. ऑलराईट. त्यांनी या डार्वास बॉक्स स्ट्रॅटेजीवरती त्या जमान्यामध्ये जवळजवळ $2 मिलियन म्हणजे आजचे $2 मिलियन म्हणजे जवळजवळ 15 कोटी रुपये झाले. $2 मिलियन त्या जमान्यात त्यांनी क्रिएट केलेला होता. ओके. कुठे 1920 बॉर्न आहेत, म्हणजे जवळजवळ 1945-47च्या घरामध्ये त्यांनी ट्रेडिंगची सुरुवात केलेली होती. ओके. सो डार्वास बॉक्स स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली आहे काय? सिंपल भाषेमध्ये जर बघायला गेलो, मार्केट जेव्हा एका रेंजमध्ये असतं, ओके, रेंजमधनं जेव्हा ब्रेकआउट ज्यावेळी देतं तिकडे जाऊन बाय करायचं. ओके. परत रेंजमध्ये गेलं, ऑलराईट, रेंजमध्ये गेल्यावरती परत जेव्हा मार्केट ब्रेकआउट देणार रेंजमधनं तेव्हा बाय करायचं. ओके. एवढं सिंपल आहे. सो इन सिंपल भाषेमध्ये बोलायला गेलो, मार्केट कसं एकतर ट्रेंडिंग असतं किंवा कन्सॉलिडेशनमध्ये असतं. आपल्याला एंटर कधी करायचा? जेव्हा कन्सॉलिडेशन झोन संपतोय आणि हा एक बॉक्स आपण जर ह्याच्यावरती काढला, तर आपण त्यावेळी या कॅन्डलवरती, जे कॅन्डल बनेल क्लोजिंग बेसिसची कॅन्डल, त्याच्यावरती एंटर करायचा. अगेन तो चालत जाईल, इकडे एंट्री नाही करायची, परत तो कन्सॉलिडेशन मध्ये जाऊन दे आणि नंतर जेव्हा परत ब्रेकआउट देईल तेव्हा परत त्या ब्रेकआउट कॅन्डलवरती इकडे एंटर करायचं. ओके. ही आहे निकोलस डार्वासची डार्वास बॉक्स स्ट्रॅटेजी. ह्याच्या मागचं लॉजिक जर तुम्ही विचाराल तर सिंपल गोष्ट आहे की जेव्हा हा जो मार्केटचा प्रायमरी ट्रेंड अप असतो, बऱ्याच लोकांनी प्रॉफिट कमवलेला असतो. प्रॉफिट कमवलेल्यावरती काही लोक म्हणा मला तर सेल करायचं, मला सेल करायचं. पण बरेचसे लोक अशी असतील त्यांना वाटतं की नाही बाबा, इव्हन ह्या प्राइस मध्ये पण मला चांगला भाव भेटतोय. सो ती लोक इकडे बाईंग सुरू करणार, बाईंग करणार. पण सिन्स सेलिंग प्रेशर असेपर्यंत तो स्टॉक तर वरती जाणार नाहीये. सो ह्या कन्सॉलिडेशन झोनमध्ये पूर्णच्या पूर्ण ते सेलिंग प्रेशर आहे ते ॲब्झॉर्ब होतं आणि ज्या दिवशी सेलिंग संपते किंवा समोर कोण सेलर, तसे मेजर सेलर राहत नाही, तेव्हा मग प्राइस ऍक्शन सुरू होते आणि मग क्लोजिंग दाखवते की येस, जे सेलर्स होते ते संपलेले, आता इकडे सगळे बायर्स आहेत आणि त्यामुळे परत ही नेक्स्ट रॅली सुरू होते. ओके. बेसिकली हे सिंपल त्याच्या मागचं सायकोलॉजी. ओके. आता महत्वाचं म्हणजे मी कसल्या टाइप ऑफ डार्वास बॉक्स वरती ट्रेड करतो तेही तुम्हाला सांगतो. सो माझ्याकडे 2 पॅटर्न्स तुमच्यासमोर मी आणलेले आहेत. हे कमेंट्स तुमची घेतोच नंतर. पहिला आहे आपला रेग्युलर, जो आता एक्सप्लेन केला तो डार्वास बॉक्स. सो इथे काय सेम थिंग की आपल्याला जेव्हा पण परत पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे प्रायमरी ट्रेंड अप असला पाहिजे. ओके. प्रायमरी ट्रेंड हा अप असला पाहिजे. प्रायमरी ट्रेंड अप म्हणजे काय? तो स्टॉक ऍटलीस्ट 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती तरी त्यांनी ट्रेड केला पाहिजे. ओके. वर गेल्यावरती तो कुठेतरी कन्सोलिडेट करत बसलाय आणि ज्या दिवशी तो डार्वास बॉक्सच्या बाहेर पडेल, ओके, ज्या दिवशी तो डार्वास बॉक्सच्या बाहेर पडेल, ही कॅन्डल बंद होईल, तेव्हा मी त्याला बाय करेन. सो इन दिस केस या कन्सॉलिडेशन झोन मध्ये प्रायमरी ट्रेंड अप आहे. ओके. मी जस्ट झूम करण्यासाठी एक्झॅक्ट जो चार्ट आहे तो दाखवतोय. याचा प्रायमरी ट्रेंड अप आहे 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे आणि फायनली इकडे ही जी कॅन्डल आहे ही ब्रेकआउट कॅन्डल बनलेली आहे. पण कधी कधी काय होतं माहिती मित्रांनो, ही ब्रेकआउट कॅन्डल ही जी बनते ना, ही खूप मोठी बनते, म्हणजे 5%, 10%, 15% अशी पण बनते कधी कधी. सो लगेच 15 आणि 10 आणि 15%च्या ब्रेकआउटला तर लगेच तर मी जाऊन बाय त्याला करणार नाही, राईट. सो इन दिस केस हा आहे परफेक्ट डार्वास बॉक्स ब्रेकआउट. पण या कॅन्डलला बाय करण्याच्या जागेवरती त्याला पहिलं कन्सॉलिडेट व्हायला द्यायचं. म्हणजे नेक्स्ट कॅन्डल रेड बनणार, थोडंसं खाली जाईल काय असेल आणि त्याच्यानंतर जी पण लोएस्ट कॅन्डल असेल, ओके, इन दिस केस हीच लोएस्ट कॅन्डल बनली आहे, जी पण लोएस्ट कॅन्डल बनलेली आहे त्याच्या
हायेस्ट पॉइंटच्या वरती जर ही कॅन्डल क्लोजिंग देते, म्हणजे बुलिश एनगल्फिंग ज्याला म्हणतो, तेव्हा इकडे ट्रेड घ्यायचा. जेणेकरून काय होतं, की ही जी 10-15% ही कॅन्डल बनलेली आहे, इक्विव्हॅलंट अमाउंट ऑफ कॅन्डल ह्या ब्रेकआउटलाच बनू शकते. ओके. इमिजिएटली ही जी लेंथची कॅन्डल हाईट ऑफ द कॅन्डल जी आहे, ही एक्झॅक्टली ह्या ब्रेकआउटच्या लेव्हलच्या वरती जर आपण बाय केलं, ऑलराइट, म्हणजे एनगल्फिंग होते कॅन्डलची आणि ह्याच्या वरती जर आपण बाय केलं, तर एवढ्याच अमाउंटची कॅन्डल परत ह्या सेशनमध्येच बनू शकते. ओके. सो हे एक थोडंसं व्हेरिएशन आहे. माझ्या ट्रेडिंगमध्ये मी यूज करतो. कधी-कधी मी ह्या डायव्हर्स बॉक्सच्या कॅन्डलवरती पण बाय करतो. ते कधी बाय करतो तेही तुम्हाला सांगतो. पण मेनली त्याच्यामागचं मेन कारण असणार, की एकतर 4-5% चाललं असेल, डायव्हर्स बॉक्स ब्रेकआउट दिसत असेल, तर मी बाय करेन. पण 10% चाललं असेल, तर डायव्हर्स बॉक्स डोळेबंद पण बाय नाही करणार. मी वेट करणार कन्सोलिडेशनसाठी. कन्सोलिडेशन झालं ते बुलिश एन्गल्फिंगसाठी वेट करणार आणि नंतर मी ह्याच्यामध्ये ट्रेड घेणार. ओके. आता सेकंड टाइप ऑफ सेटअप. हा वन ऑफ द फेवरेट सेटअप्स आहे. ओके. तो कसा आहे तो सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये काय होतं, की ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड कंटिन्युअसली खाली आहे. मार्केटचा ट्रेंड कंटिन्युअसली खाली आणि नंतर मार्केटच्या ट्रेंडमध्ये शिफ्ट ऑफ स्ट्रक्चर येतं. ऑलराइट, की येस ट्रेंड चेंज झालेला आहे. इकडे बॉटम, डबल बॉटम फॉर्मेशन दिलेलं आहे. तरी पण काय असतं, की ह्या लोकांचं दुखडं संपलेलं नसतं. कारण एवढा मेजर फॉल आलेला आहे. त्याच्यानंतर इकडे बरेचसे लोक प्रत्येक हायर पॉइंटला सेलिंग करत आहे, प्रत्येक हायर पॉइंटला सेलिंग करत आहे. ओके. सो जोपर्यंत सगळे सेलर इकडचे ऍब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत ते स्टॉक काय चालणार नाही. पण ज्या दिवशी तो ब्रेकआउट देणार, इथे ही बघा ही ब्रेकआउट कॅन्डल आहे, पटकन परत जरा मोठं करून दाखवतो तुम्हाला. ज्या दिवशी ही कॅन्डल ही ब्रेकआउट कॅन्डल देणार, ओके, ही वाली ब्रेकआउट कॅन्डल देणार, अजून जरा झूम करूया सो क्लिअर दिसेल तुम्हाला. सो डार्वास बॉक्स मधून बाहेर पडणारी कॅन्डल कुठली, ही कॅन्डल. ओके, ही मेन ब्रेकआउट कॅन्डल आहे. सो या ब्रेकआउट कॅन्डलला क्लोजिंग बेसिस वरती ह्याला बाय करायचं. त्याच्याने काय होतं, की व्हेरी नेक्स्ट डे स्टॉकमध्ये एक मोठी मुवमेंट आणि स्विंग ट्रेडिंगच्या हिशोबाने बीटीएसच्या हिशोबाने वन ऑफ द बेस्ट ट्रेडिंग पॅटर्न आहे हा. कारण नेक्स्ट डे मे बी 5 ते 10%, 15% ही तो स्टॉक चालू शकतो. कारण लोक काय करतात, एंड ऑफ द डे स्कॅनिंग करतात. ऑलराईट, याची स्कॅनिंग पण कशी करायची हे पण तुम्हाला मी सांगतोच. पण एनिवेज लॉजिक हेच आहे, की आफ्टर अ व्हेरी बिग कन्सॉलिडेशन, ओके, जिकडे मेनली प्रायमरी ट्रेंड डाऊन आहे, ओके, मेनली ज्याचा प्रायमरी ट्रेंड डाऊन आहे, ओके, नंतर कन्सॉलिडेशन जातो आणि नंतर डायव्हर्स बॉक्स ब्रेकआउट देतोय, तिकडे आपण त्या क्लोजिंग कॅन्डलच्या बेसिसवरती पण बाय करू शकतो. ओके. कारण प्रोबॅबिलिटी वाईज, ओके, शुअरिटी नाही, प्रोबॅबिलिटी वाईज 70 ते 80% टाइम याची नेक्स्ट कॅन्डल 2, 3, 4, 5% पण मिनिमम बनू शकते. आणि जर मार्जिन ट्रेडिंग जर तुम्ही करून काम करत असाल, 3% बनले, कॅपिटल 10% बनायला सुरू होतात. ओके. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो ह्याच्यामध्ये पण अगेन प्रायमरी ट्रेंड डाऊन आहे, क्लिअरली चॅनलमध्ये प्रायमरी ट्रेंड ट्रेड करतोय. इकडे ट्रेंडचं रिव्हर्सल आलंय. ट्रेंड रिव्हर्सलला काम करायचं नाही, कारण कन्फर्मेशन पाहिजे ना, सेलिंग प्रेशर थांबलंय की नाही. तो सेलिंग प्रेशर इकडे होते आणि तोपर्यंत कशाला काम करायचं. आणि इकडे फायनली ही कॅन्डल जी आहे, ऑलराईट, या दिवशी ह्या सेशनमध्ये फायनली ही वाली कॅन्डलनी ब्रेकआउट दिलेला आहे. ओके. ब्रेकआउट कॅन्डलला बाय करायचं. ओके. ब्रेकआउट कॅन्डलला क्लोजिंग बेसिसवरती बाय करायचं. सो इन दिस केस स्विंग ट्रेडिंगचे हे चार्ट दाखवतोय. सो मी जाऊन 3.28 ला, 3.29 ला, म्हणजे मार्केट जस्ट क्लोजिंग होणार तिकडे जाऊन मी बाय करणार, जेणेकरून नेक्स्ट डेची कॅन्डल ही मला भन्नाट मिळेल. सो अगेन एक 4 ते 5% नेक्स्ट डेची कॅन्डल ही बनलेली होती. सो अशा प्रकारे अगेन वन ऑफ द बेस्ट ट्रेड्स आहे डार्वास बॉक्स ब्रेकआउट, जेव्हा असा काइंड ऑफ पॅटर्न तुम्हाला दिसतो. राईट, असा काइंड ऑफ पॅटर्न दिसतो ना. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मला तुम्ही म्हणा महेश हा पॅटर्न बेटर आहे जो अपवर्ड ट्रेंडिंग आणि कन्सल्टेशन जातोय, की हा पॅटर्न बरा आहे जो डाऊनवर्ड ट्रेंडिंग आणि कन्सल्टेशन मध्ये जातो. जर माझ्याकडे एकाकडेच पैसा जर लावायचा असेल, तर मी इन दिस केस ह्या पॅटर्न वरती पैसा लावेल, कारण प्रायमरी ट्रेंडच त्याचा बाय डिफॉल्ट अप आहे. इकडे हा आपण काउंटर ट्रेंड करतोय, पण कसं आहे, की काउंटर ट्रेंड मध्ये आपलं बेट काय आहे, की पुढच्या येणाऱ्या 1 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये जबराट मुवमेंट येणार आहे. सो मी मार्जिन ट्रेडिंगची पोझिशन एंड ऑफ द डे 3.28, 3.27 च्या क्लोजिंग मार्केटच्या टाइम झोन मध्ये मी घेईन, जेणेकरून नेक्स्ट डेला मला एक 2 ते 5%, किमान 3 ते 5% ते रिटर्न भेटले, जेणेकरून माझे मार्जिन ट्रेडिंगची कॅपिटल मला 10%चं रिटर्न भेटेल. परफेक्ट ट्रेड आहे.
ओके. सो अशा प्रकारे हे 2 व्हेरिएशन्स आहे, पण परफेक्ट हा डार्वास बॉक्स आहे, जिकडे प्रायमरी ट्रेंड अप आहे, नंतर कन्सोलिडेशन, नंतर ब्रेकआउट देतोय. पण ब्रेकआउट जर मोठी कॅन्डल असेल, परत वेट करा रिट्रेसमेंटसाठी, नंतर ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. ओके. पण हे ट्रेंड्स बीटीएससीच्या हिशोबाने बरे आहेत. परफेक्ट ट्रेडिंग याच्यामध्ये आपल्याला मिळतं. ओके. आता महत्त्वाचं म्हणजे कुठे अप्लाय होतात? हा डार्वास बॉक्स पॅटर्न तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगवरती अप्लाय होतो. हा डार्वास बॉक्स पॅटर्न एक्झॅक्टली तुम्हाला कमोडिटीवरती पण अप्लाय होणार. हा डार्वास बॉक्स तुम्हाला इंट्राडे कॅश मार्केटमध्ये पण अप्लाय होणार आणि हा डार्वास बॉक्स तुम्हाला स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगमध्ये पण अप्लाय होणार. सो हा पॅटर्न सगळीकडे अप्लाय होतो. फक्त त्याचे पर्सेंटेज गेन्स डिपेंड्स होतात, की कसल्या काय म्हणतात फॉर दॅट मॅटर कुठल्या टाइम फ्रेमवरती तुम्ही काम करताय. सो डेलीवरती 10% बनतील. ओके. नेक्स्ट डेला व्हेरी लाइकली. वीकलीवरती पूर्ण आठवड्यामध्ये मी 20 ते 50% बनतील. ऑलराइट. मंथलीवरती एका महिन्यामध्ये 50 ते 100% पण नेक्स्ट कॅन्डलच्या क्लोजिंग पर्यंत बनतील. म्हणजे एक 30 दिवसामध्ये बनतील. ही ताकद आहे डार्वास बॉक्स पॅटर्नची. ओके. मित्रांनो, तुम्हाला हे डार्वास बॉक्स रिलेटेड काही पण क्वेश्चन असेल नक्की कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका. मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की हे क्वेश्चन्स तुमचे घ्यायचा मी प्रयत्न करेन. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.